बाळासाहेब, राज्याच्या राजकारणात एक बातमी आलेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. दोघांनी तसं वक्तव्य केलेलं आहे आणि तयारी दाखवली आहे एकत्र येण्याची. काय वाटतं आपल्याला याचं? मी ते अजून काही माहिती तशी काय म्हणजे आजच्या वर्तमानपत्रात ती काही माहीत नव्हती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ती बातमी आली आहे अशी आणि दोघांची काय मतं आहेत याची मला काही कल्पना नाही. परंतु अनेकांची अशी जी आहे एक अनेकांची शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे की ह्या दोघांनी एकत्र यावं. एक त्याला काय आपण म्हणूया विशफुल थिंकिंग किंवा एकत्र येतील. एकत्र येण्याची संधी निश्चितपणे त्यांना होती. ती होती 2014 साली. कारण त्यावेळेला सगळे वेगवेगळे लढले होते. काँग्रेस वेगळी, राष्ट्रवादी वेगळी, BJP वेगळी आणि शिवसेना वेगळं. त्यावेळेला एक चांगली संधी जी आहे त्यांना निश्चितपणे चालून आली होती. परंतु ठीक आहे, राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली, तर काही होऊ शकतं. परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. पण झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या पासून तुम्ही शिवसेनेसोबत होता. ह्या दोघा भावांनी राजकारणामध्ये किंवा आता महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राजकीयदृष्ट्या या दोन्ही पक्षांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण होत आहे, राज ठाकरेंना आपल्या बाजूने ओढण्यासाठी महायुतीचे प्रयत्न होते. अगदी काल परवाला एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जाऊन आले. ही सगळी चर्चा सुरू असताना अचानक हा ट्विस्ट आलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना लागतं. आता मी तर मगाशीच सांगितलं तुम्हाला की मला त्याची काही कल्पना नाही. तुम्ही सांगता की अशी काहीतरी बातमी आली आहे म्हणून मी त्याच्यावर कॉमेंट केलेली आहे. परंतु हे आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येईल आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे. नाही असं नाही. राज ठाकरेंना सुद्धा वाटत असेल की आपण एखाद्या आणखी मोठ्या पक्षाबरोबर राहिलं तर जे काही अनेक वेळा त्यांना अपयश आलेलं आहे त्याचं रूपांतर यशामध्ये सुद्धा होऊ शकेल. आणि ते व्हावं अशा अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. परंतु आता काय होईल त्या दोघांवर अवलंबून आहे. आता काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, मग त्या अटी शर्ती जे आहेत त्या एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे. आपण पाहूया काय होतं आहे पुढे. सध्याच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांचं प्राबल्य वाढताना बघायला मिळत आहे. अशा वेळेस प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रीय पक्षाला तेवढे फाईट देऊ शकतील. अरे बाबा, आपण आता दक्षिण भारतामध्ये काय आहे, प्रादेशिक पक्ष आहेत ना. ते अनेक वेळा त्यांनी राज्य सरकार बनवली. उत्तरेमध्ये सुद्धा बनवली गेली. इथे सुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतं 95 सालामध्ये. बिहारमध्ये कितीतरी वेळा, उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा, पंजाबमध्ये कितीतरी वेळा, आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना. तर असं काही नाही. प्रादेशिक पक्षसुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे आणि ते त्या त्या राज्याची भूमिका, त्या त्या राज्याचे प्रश्न, त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात. त्यामुळे ते पक्षाचे स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या बाजूने सुद्धा जातात. पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे मग कम्युनिस्ट पक्ष असेल, जनसंघ असेल, समाजवादी वगैरे. पण आता जे आहेत हे वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत आज आहेत. अनेक वेळा ते पुढे येतात, अनेक वेळा ते मागे सुद्धा जातात. आपला चंद्राबाबू त्यांचं काय आहे तसंच आहे ना. नितीश प्रादेशिक पक्ष आहे, मुख्यमंत्री आहे. तर या सगळ्या गोष्टी होत असतात.
साहेब, राज ठाकरे यांना आपल्या बाजूने नेण्यास किंवा आणण्यास भाजप महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का? कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिकतेत दिसत आहेत. खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी लागते राज ठाकरेंना. मला असं काय वाटत नाही. का आता नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात. अनेक वेळा काय तुमचे ते आपले फडणवीस साहेब जातात. फडणवीस साहेब, उदय सामंत वगैरे जातात. अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकारी ते जातात, ते स्वतः जातात. जेवण खाणं होतं आणि मग ते सांगतात की नाही, राजकीय चर्चा काही झालेली नाही, फक्त भोजनासाठी एकत्र आलो होतो असं सांगतात. ते चर्चा तर होणारच ना. ज्यावेळेला दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर, भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात याच्यावर माझा तरी विश्वास नाही. साहेब, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतो असं वाटतं का आपल्याला? मला काय तसं काय वाटत नाही. मोठे पक्ष जे आहेत, काँग्रेस पक्षसुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. आता या पहिली 10 वर्ष जे आहे, मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना. त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलंच. त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारतामध्ये सरकार बनवलं. तर वेळोवेळी, आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही. आता काही पक्षांचे, ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाहीत. भारतात सुद्धा आता पाहिलं, आत्तासुद्धा जे आहे मोदी साहेबांना ह्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागतं ना. नाहीतर मग ते काठावरचं सरकार होतं. त्याचबरोबर मग एखादा काय महत्त्वाचा विषय असेल, तो मंजूर करायचा असेल पार्लमेंटमध्ये तर अडचणी निर्माण होतात. तर या सगळ्याचा विचार करता अनेक छोटे पक्षसुद्धा हल्ली मदतीला लागतातच. साहेब, राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे किरकोळ भांडणं जे आहेत ते आम्ही बाजूला टाकायला तयार आहेत. दोन्ही पवार काका पुतणे अशी भूमिका महाराष्ट्र हितासाठी घेतली असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात? चांगला प्रश्न आहे तुमचा. हे बघा, आता याच्यावर मी एवढंच म्हणू शकेन किंवा ठीक आहे, सगळी कुटुंब जर एकत्र आली परत काय तर लोकांना तर आनंदच आहे. राजकारणात पुढे काय होईल ते मला नाही माहिती, ते काही कोणी सांगू शकणार नाही. परंतु ह्या कुटुंब फुटलेली आहेत. ही कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही. माझं कुटुंब जर फुटलं तर मला दुःख होणार. म्हणून मला सुद्धा वाटतं असं होऊ नये, कुणाचंच असं होऊ नये. आले एकत्र तर आनंद आहे. उद्या अजितदादा येणार आहे. एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बॅकफुटवर आले, त्यांना कॉर्नर केलं जात आहे सगळ्या पक्षांकडून आणि ते मागे मागे जातात. त्यामुळे ही हातबलता वाटतं एकत्र येण्याची. नाही, मला तसं काय वाटत नाही. काय हतबल उद्धव ठाकरे पण होणार नाही आणि हतबल राज ठाकरेसुद्धा होऊ शकत नाहीत. काय हे काय त्या लढाऊ बाळकडू ज्या घरातूनच मिळालेला आहे बाळासाहेब, हतबलता कसली त्याच्यामध्ये. उद्या अजितदादा नाशिकमध्ये येत आहे, त्या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का आणि काय नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन असणार? आता मला ते काल संध्याकाळीच कळालं, परंतु मला कुठे यांचं काही हॉटेल आहे तिथे त्या हॉटेलचं उद्घाटन आहे, त्याचं आमंत्रण मिळालं आहे आणि तिथे अजित दादा पण येणार आहे. आणि हे सुद्धा मला आमंत्रण मिळालं की राष्ट्रवादी भवनमध्ये जे आहे शहराची राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाची मीटिंग आहे. ठीक आहे, मी जाणार त्या मीटिंगला. साहेब, आता सध्या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आहेत. इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे. पवारांना फायदा होईल का तोटा होईल? तर मला काय माहिती नाही. अगोदर होऊ द्या, मग फायदा तोट्याचा विचार करूया. अजून काहीच नाही तर पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल याची उत्तर कशी काय देता येईल. आताशी तर हे दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. काय सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जी कुटुंब एकत्र येतील काय राजकारणामुळे फुटलेली ती सगळी एकत्र आली तरी आम्हाला आनंद आहे. सरकार काय येतात, सरकार जातात, लोकांना आवडेल त्याप्रमाणे या भारतामध्ये जे आहे लोकशाही सरकार बनत असतात.
धन्यवाद सगळ्या. नाशिकच्या दंगल झालेली होती. त्या दंगल प्रकरणामध्ये अनेक महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी त्यामध्ये आरोपी आहेत. नाशिकमध्ये अशा पद्धतीनं ही 1 वर्षात दुसरी दंगल झाल्याचं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी टाळणं हे सोयीचं आहे, आवश्यक आहे. आणि कायदा जे आहे कोणी हातात घेऊ नये. आणि त्यामध्ये कोर्टाचे काही जर निर्णय असतील तर कोर्टाचे निर्णय हे सगळ्यांना बंधनकारक असायला पाहिजे. सरकारनं, शासनानं, महानगरपालिकेनं सुद्धा ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. कारण निवडणुका पण जवळ येत आहेत, कुंभमेळा जवळ येतो आहे. आणि अशा वेळा नाशिक शहरामध्ये सुद्धा व कुठल्याच शहरामध्ये दंगलीचं वातावरण आहे असं चित्र उभं राहणं हे त्या शहरातला घोषणावह नाही. आपण म्हणतो आपल्याकडे उद्योग आला पाहिजे, व्यापार आला पाहिजे, विकास झाला पाहिजे, नवीन नवीन कारखाने आले पाहिजे. आणि अशा वेळेला जे आहे शांतता राखणं हे आवश्यक आहे. जे काही कोणी कायदा हातात घेतलं तर त्यांना आपल्याला कायदा आपलं काम करू शकतो. परंतु महानगरपालिका आणि शासन आणि लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनी कुठलंही पाऊल उचलताना सर्व परिणाम सगळ्यांना बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन जर केलं तर या दंगली नाही होणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.